आता आपण सिव्हिक इश्यूज बद्दल बोलूया. पाण्याचा पुरवठा हा नेमका पूर्ण मुंबईतच इश्यू झालेला आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं की पाणी पुरवठ्याबद्दल काय? मॅडम इथे विषय असा आहे की पहिला तिथे माणसाला खंडारपाडा तिथून त्यातून पाणी यायचं जलाशय तिकडे तिथून मग डिस्ट्रीब्युशन व्हायचं. मुळातच ती टाकी धोकादायक असल्यामुळे आता डायरेक्ट पंपिंग करून पाणी माझगाव वायकायला दिलं जातं. आणि अनेक वर्षापासून ब्रिटिशकालीन या ठिकाणी जलवाहिन्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या अनेक ठिकाणी फुटलेल्या असल्यामुळे किंवा कंटॅमिनेशन असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा आणि कमी दाबाचा पाणी पुरवठा तिथल्या बायकाच्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच प्रथम ज्या जलवाहिन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बदलण्याचं काम करेल, जेणेकरून रहिवाशांना त्याचा दिलासा मिळेल आणि पाणी सुरळीत होईल. सामान्य नागरिकांचं खूप हाल होतात का? देखील टॅक्सीशिवाय मग काही पर्याय राहत नाही. मेट्रोचं जाळं काही इथे अजून आलेलं नाही आहे. तर आणि मग बेससाठी किंवा बससाठी काही आणखी वेगळी व्यवस्था मिळू शकते. ज्या ज्या ठिकाणी जनतेकडून मागणी होती त्या ठिकाणी आम्ही अधिकचे बसस्टॉप उपलब्ध करतो. उदाहरणार्थ इथे बघितलं आमच्याकडे तर बायका पोलीस स्टेशनकडे एक बसस्टॉप होता 134चा, तो डायरेक्ट गुलदार मिठाईवाल्याकडे होता. नवलन बेटीचाळीचा जो परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. त्या लोकांना चालत जायला लागेल, कोणीकडे बस सेंटर जायचं तो बीएसटीकडे मागणी केली आणि त्यांची मागणी आम्हाला यश आणण्याची आणि नवलेन बेटीचाळीच्या गेटवर केला. त्याच्यामुळे नवलेन आणि त्या परिसरातल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यातून त्यांना खूप सुविधा झाली. आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे रिडेव्हलपमेंटचा. खूप जुनी घरं आहेत, जुन्या चाळी आहेत, लोकांच्या खूप मागण्या आहेत, पण त्या काही पुढे होत नाही आहेत. तर काय नाही त्याच्या बाबतीत काही करता येईल? निश्चितपणे मी आपल्याला सांगेन या माध्यमातून की भायखळा विधानसभेमध्ये संपूर्ण ठिकाणी 80, 90, 100 वर्ष 100 वर्षाच्या जुन्या इमारती आहेत, ज्याचा योग्य वेळेला त्या वेळेला रिडेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. आपल्या पहिल्या प्रथम तर शासनाची राज्य शासनाची एक ठोस रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत पॉलिसी झाली पाहिजे आणि त्या पॉलिसी अंतर्गत जलद गतीने त्या इमारतींचा त्या ठिकाणी जर विकास झाला. हा जो प्रकार नेहमी घडतो की आपण शासन नेहमी इमारत कोसळली किंवा स्लॅब कोसळल्यावर जागे होतो आणि अचानकपणे मग त्या रहिवाशांना कुठेही लांब फेकलं जातं, त्यांना स्थलांतरित केलं जातं. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.